छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राजमाता जिजाऊंनी एक विशेष मोहीम आखून आदिलशाहकडून जिंकून घेतलेला रांगणागड तुम्ही बघितलाय काय? तर रामकृष्ण हरी मंडळी गारगोटीतनं पुढे येऊन आम्ही पाटगाव मार्गे रांगणागडावर जाण्यासाठी असणाऱ्या कच्च्या वाटेजवळ आलो आणि इथनं अजून गड 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे जिथपर्यंत गाड्या जातात तिथपर्यंत नेल्या आणि शेवटी अशा घनदाट जंगलातनं चालत गडाच्या पहिल्या उंबऱ्याजवळ आलो. हा एकमेव गड असा आहे की गडाजवळ जाण्यासाठी चक्क उतार उतरून जायला लागते. मग आम्ही गडाजवळ जाणारा उतार उतरून गडाच्या झेंडा बुरुजाजवळ आलो आणि बुरुजाच्या साईडनं असणाऱ्या वाटण चालत पुढे येऊन गडाचं पहिलं 2 दरवाजे म्हणजेच गणेश दरवाजा आणि गोमुखी आकाराचा महादरवाजा बघून गडावर आलो. त्यानंतर गडावर असणाऱ्या 2 तोफा बघून निंबाळकर वाड्याच्या आत येऊन वाड्याच्या आत असणारी निंबाळकर विहीर म्हणजेच बारव बघितली आणि गडाच्या 3ऱ्या दरवाजाजवळ आलो. या दरवाजाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या पायरीवरनं दरवाजाच्या वरती आलं की गडाच्या 4ही बाजूनं असणारं सह्याद्रीचं घनदाट जंगल बघायला मिळते. हा गड 12व्या शतकात शिलार राजाभोज दुसरा यांनी बांधला असून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राजमाता जिजाऊंनी एक विशेष मोहीम आखून आदिलशाहकडून रांगणागड जिंकून घेतला. मग गडाचा 3रा दरवाजा बघून आम्ही उजव्या साईडला असणाऱ्या वाटण चालत गडावर 12ही महिने पाणी असणाऱ्या तलावाजवळ आलो आणि तलावाच्या काठावर असणाऱ्या समाध्या आणि महादेव मंदिर बघून महादेव मंदिराच्या जवळ असणाऱ्या वाटण चालत आम्ही रांगणाई देवी मंदिराजवळ आलो. या मंदिराच्या समोर 15 फूट उंच दीपमाळ असून मंदिराच्या गाभाऱ्यात आई रांगणाई देवीची मूर्ती आहे आणि याच देवीच्या नावावरून या गडाला रांगणागड असं ओळखलं जातं. त्यानंतर रांगणाई मंदिराच्या साईडला असणारं हनुमान मंदिर बघून इथनं जवळच असणाऱ्या राजसदरेजवळ आलो आणि राजसदर बघून महादेव मंदिर आणि दरीच्या साईडला असणारं गणपती बाप्पांचं मंदिर बघितलं आणि हे सगळं बघून झाल्यावर गडावरनं खाली आलो. हा गड कोल्हापुरातनं 108 किलोमीटर अंतरावर असून या गडाला प्रसिद्ध गड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुमच्यापैकी कोणी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आवडणारा या रांगणागडाचा ट्रेक केलाय ते कमेंट मध्ये सांगा आणि पेजला फॉलो करा.